कैरीचे विविध प्रकार तयार करतो. हा एक मस्त चटपटीत असा आपण कैरीचा प्रकार करणार आहोत. हा महिनाभर काय वर्षभर सुद्धा आपल्याला खाता यावा. प्रवासामध्ये किंवा लहान मुलांना ही आपल्याला कैरीची कँडी बनवून देता येते. ताज्या ताज्या कैरींपासून अशी ही मसाला कँडी बघून तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटणार आहे. कैरीचा मुखवास, कैरी कँडी किंवा मसाला कँडी तुम्ही एकदाच बनवून ठेवली की अगदी 1.5 वर्ष तुम्ही याला आस्वाद घेऊ शकता. खायला म्हणाल तर एकच नंबर लागते. जरी तुमच्याकडे ऊन नसेल, कशी सुकवायची, प्रमाण कसं घ्यायचं, किती किलो कैरी घेतल्यावर किती कँडी तयार होतात, स्टोअर कसं करून ठेवायचं इत्यादी सर्व माहिती प्रत्येकाला जमेल अशा साध्या सोप्या भाषेत रेसिपी दाखवलेली आहे. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. कैरीचा सीझन आहे तर जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता. तर आपण अर्धा किलो कैरी घेतल्या आहेत. तुम्हाला जास्त करायच्या असेल तर तुमच्या आवश्यकतेनुसार वाढवू शकता. अर्धा किलो कैरी किंवा 3 मोठ्या आकाराच्या कच्च्या कैऱ्या पाण्यामध्ये भिजत घातल्या. कैरीचे कोणतेही पदार्थ बनवताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून कैरी जर भिजवली तर ती पचायला हलकी जाते. कैरीला स्वच्छ करून घेऊया. स्वच्छ करून घेतल्यावर आपण साल काढून घेऊ. साल काढताना आधी पहिला देठाचा भाग काढायचा आणि मगच कैरी ही साल काढायला आपल्याला घ्यायची आहे. कारण कैरीची साल हलकीशी तुरट अशी चवीला लागतात. त्यामुळे साल काढल्याने आपल्याला ही सगळी साल काढून घ्यायची आहे आणि कैरीच्या आबडधोबड फोडी करून घ्यायच्या आहे. यामध्ये पाठीचा भाग पण काढायचा आहे, म्हणजे कैरीचा जो कोईचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पण बघा, हे असे बारीक छोटे काप केलेत ना तरीही चालेल, कारण आपल्याला ही कैरी शिजायला ठेवायची आहे. पण हे असे अगदी लहान काप केले ना की शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. अगदी छोट्या फोडींचा एका शिट्टीमध्ये गाळ होतो. यामध्ये काही दालचिनीचे तुकडे आणि 5-6 काळी मिरीचे दाणे, त्यानंतर 1 कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. साधारण कपभर पाणी अर्धा किलो कैरीसाठी पुरेसं होतं. झाकण लावायचं आणि कुकरची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर बघा, मस्त असा कैरीचा सगळा गाळच तयार झालेला आहे. आता हे आपल्याला चांगलं घोटून घ्यायचं आहे. तोपूर्वी आपण यामध्ये घातलेले काळी मिरीचे दाणे आहेत ते सगळे आपण काढून घेणार आहोत. बरोबरच दालचिनी घातली होती ती सुद्धा काढून घ्यायची आहे. आता हे चांगलं असं घोटून घ्यायचं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलं ना तरीही चालेल. बघा, मस्त अशी स्मूथ एकसंध पेस्ट तयार व्हायला हवी, म्हणून मी गॅस चालू केला नाहीये. आता आपण गॅस चालू करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी मी साखर घातली, कारण आपण घेतलेली कैरी फारशी आंबट नव्हती. थोडंसं काळं मीठ घालायचे. जर का कैरी खूप आंबट असेल तर जेवढ्या तेवढी साखर वापरली ना तरीही चालेल. गॅस आपण मोठा ते मध्यम ठेवलेला आहे आणि मोठ्या ते मध्यम आचेवर आपल्याला हे सतत असं ढवळत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. साखर यामध्ये विरघळली की थोडंसं मिश्रण आपल्याला सैलसर वाटायला लागतं. लगेचच आणखीन आपण हे जसं जसं शिजवत जातो तसं या मिश्रणाला हलकीशी अशी छान चकाकी येते आणि मिश्रण पुन्हा असं घट्टसर व्हायला लागतं. थोडंसं मिश्रण ट्रान्सपरंट दिसतं आणि छान असं चकाकी आली की याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. या स्टेजला तुम्ही यामध्ये काश्मीरी पावडर सुद्धा घालू शकता. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड किंवा अर्धा चमचा चाट मसाला घालू शकता. त्याचबरोबर आमचूर पावडर पण वापरू शकता. मला साधी सिंपल हवी होती म्हणून मी यात काही वापरलेलं नाहीये. बघा, आधीपेक्षा थोडंसं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. बरोबरच 7 ते 8 मिनिटं मोठा ते मध्यम आचेवर मी हे शिजवून घेतलेलं आहे. आता आपल्याला एखाद्या असं खोलगट ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटाला थोडंसं साजूक तूप लावायचं किंवा ते लावलं तरीही चालेल, कारण जी कँडी बनवणार आहोत ती ताटामध्ये आपल्याला ओतून ठेवायची. त्यामुळे कँडी आणि सगळीकडे व्यवस्थित तूप आतून लावून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला जे तयार केलेलं मिश्रण आहे ते बघा, अगदी मस्त छान असं शायनी तयार झालेलं आहे.
आणि तुम्हाला लक्षात आलं असेल तर अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे. असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं या ताटामध्ये ओतायचंय. एकदा हे ताट असं चांगलं टॉप करायचं म्हणजे सगळ्याच बाजूंनी एकसारखं मिश्रण पसरलं जातं. जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर एखाद्या मोठ्या ट्रे असेल, परात असेल त्यावर तुम्ही करू शकता. अगदी जास्त असेल तर प्लास्टिक शीट स्वच्छ धुवायची, त्याच्यावर थोडंसं तेल लावून तुम्ही हे पसरून घेऊ शकता. उन्हामध्ये 2-3 दिवस सुकून घेतलं आहे. जर उन्हामध्ये ठेवत असाल तर एखादी जाळी वगैरे यावर तुम्ही घालू शकता, म्हणजे धूळ वगैरे याला चिटकून बसणार नाही. आता ही कँडी आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. बघा काय छान अशी आपली मस्त कँडी तयार झाली आहे. एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे. कलर तर बघा खूप छान आलेला आहे. आणि सुरीने याच्या छोट्या छोट्या अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून आपल्याला त्या खायला सुद्धा खूप सोयीच्या होतात. म्हणून या पद्धतीने सुरीने अशा त्याचे काप करून घ्यायचे. बघा काय मस्त छान अशी आपली ही कैरीची कँडी बनवून तयार झाली आहे. अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलं असो, वयोवृद्ध असो, कधी कधी आपल्याला उलटी मळमळ असं कधीतरी होतं किंवा प्रवासामध्ये असं वेळेस तोंडात टाकण्यासाठी ही कँडी खूप उपयोगी पडते. त्यामुळे आता कैरीचा सीझन आहे तर तुम्ही अशी ही थोडीशी कँडी नक्की करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. बघा काय मस्त आपली ही कैरीची कँडी बनवून तयार झाली आहे. हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली किंवा बरणीमध्ये एखादी भरून ठेवली तर अगदी वर्षभर सुद्धा हा खूप छान राहते. आता ही सगळी कैरीची कँडी बघा मस्त अशी मोकळी सुटसुटीत करून घ्यायची आहे. मग एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. ही सगळी मी अशी एकत्रित केली आहे. पण जर तुम्हाला आणखीन याला छान असं चटपटीत चव द्यायची असेल तर मात्र याचे आपण 2 भाग करणार. काही जी लहान मुलं असतात त्यांना तिखट नको असतं, पण मी आता इथे थोडंसं लाल तिखट घालणार आहे. याला छान चटपटीत चव यावी म्हणून चाट मसाला किंवा काळं मीठ घालायचं आहे. आणि आपलं हे नेहमीचं साधं मीठ हे एकदा छान असं मिसळून ठेवायचं. ह्या कँडीला छान हा सगळा मसाला असा चिकटला जातो. बघा मस्त अशी आपली ही चकाकदार आणि दुसऱ्या पद्धतीची कैरीची कँडी बनवून तयार झाली आहे. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी ज्योती बरकले रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपींसह. धन्यवाद.